नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर आत्ता 4:30 झालेले. घरातले कामं आवरत होती तेवढ्यात माझ्या मैत्रिणींचा फोन आला. तर व्हिडिओ कॉल होता. मी किचनवर आवरत होती, त्यामुळे किचनवर आवरू नको, आमच्याशी गप्पा मार. तर मग मी बसली त्यांच्याशी गप्पा मारत, म्हणून उशीर झाला. काल कॅन्टीनला गेलेली होती, इतकी थकून गेलेली होती ना, दिवसभर प्रवास झाला आणि तिथलं सामान घे या खूप धावपळ झाली काल आमची. तर त्याच्यामुळं कालची दगदग मला म्हणजे एक दिवशी गावाला जर गेली ना, माझी हालत पूर्ण खराब होऊन जाते. तर थोडा आराम केला. मला सकाळी सकाळी ना असे चक्कर येत होते. तर यांना मी स्वयंपाक वगैरे करून मुलांचं आवरून मग मी थोडासा आराम केला आणि मग दुसरे कामं आवरायला घेतले. तर ते सुद्धा कामं आवरून झालेले आहे माझे. पण हे ना कॅन्टीनचं सामान काही लावायचा बाकी आहे. आणि माझ्या गोड मैत्रिणींना पण दाखवते मी कॅन्टीनमधून काय काय आणते आणि कॅन्टीनचा सामान कसा राहतो असं. तर मी शेगडी आणलेली आहे. तर ती शेगडीवरती पहिले चहा ठेवते. चहा मी पण घेते आणि माझ्या गोड मैत्रिणींना पण चहा देते. तर पहिला चहा आपला शेगडीचा. तर म्हटलं सर्वांना माझ्या गोड मैत्रिणींना चहा पण देते आणि मी पण घेते म्हटलं. आणि मला पण लागली चहाची तलब आणि माझ्या गोड मैत्रिणींना पण लागलेली आहे. मी पिली म्हणजे त्यांना नको का? मग त्यांना पण चहा पाहिजे ना. तर चला ताई, चहा घ्यायला या सर्व्या माझ्या गोड ताई. चला आपण काय काय सामान आणलंय ते पण दाखवू. पहिले चहा घेऊ. गुडिया राणी आणते शेगडी. तर चल बेटा, इथं घेऊ. इथं नाही ठेवायची ताई, इकडे कोड आहे ना. गुड्याने पूर्ण आणायला पाहिजे तर ते खोकं होतं. अरे ते खुलून गेलं. अच्छा, खुलून. तर त्याच्यामुळे म्हटलं पहिले किचन वट्टा आवरून मग चहा वगैरे घेते, कारण की माझा किचन वट्टा आवरायचा बाकी होता. खूप थकल्यासारखं होतं मला. गावाला गेली म्हणजे खूप धावपळ होते. काय झालं त्याची? फोडली नाही ग, तेच पहिली फुटलेली होती ग. ती कशाला तिथून थोडी झाली. खाली काच त्याच्यातच होती ती. दणक्यात हे झाली असणार ना. हे बघ, तर थोडीशी काच फुटलेला आहे तिचा. दणक्यात झाली. थांब 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 थांब. तिच्यात पूर्ण भुगा येत आहे ते पिशवीमध्ये. थांब एक मिनिट. थांब, तू नको उचलू, तू नको उचलू, उचलू नको तू. ते काच येते. काच काय झालं माहितीये का, सामान भरपूर होता आणि इकडे तिकडे झाली असणार ना, काचेची असल्यामुळे ना ती एका साईडला थोडीशी हे झालेली. पप्पांना फोन करावा लागेल ताई, चालू करू का नको? काय होणार नाही ग, काय होणार नाही. साईडने येईल ते. खाली काच बर. तिचं मला काही माहित नाही बाई. की इथंच वाटतं ऑन ऑफ. हे बघ, ऑन. हे बघ, हे चालू करायचं. हा ना, हा ना. ऑन करायचं आणि मग हे बघ, टायमिंग. हे टायमिंग लावून द्यायचा. हिला लॉक करायची. मग हे बघ, हे आणि मी पहिले काही वापरलेले नाही. खाली हे सर्व बाई तू नको घातलं वा. काका सुपडी आण. पहिले पप्पांना फोन करते का, थोडीशी टिचलेली का, तर काही नाही होणार. काही नाही होणार ग. साईडने सर्व हे बंद करून नाही वगैरे सर्व हे काकू का बघते. मोटर बंद करू. मला एक मोटरची काही गरज नाही.
तुला लावू छोटासा? नाही. थोडासा आधी लावायचा असतो. घे विसर नॉर्मल लावते बघ. काही झालं? हे बघ शेंडी. शेंडी घातली. करू का चालू? बटन लाव. पूर्ण तरी खो. नाही पूर्णच आहे ती खोसलेली. नाही ग. पूर्ण खोसलेली तर आता नको खोसू. काय रे ती पूर्ण खोस. हिटरची पाय. अरे एक अर्धी पीठ तशीच राहते. बस ना ग. बस तेवढीच खोस. नको जास्त खोसू. अरे बस म्हणते ताई. कर. मी खूप घाबरते. चालू कर ना. चालू झाली ती. आवाज कशी करते? चालू झाली. बंद कर. मी पाणी ठेवते हा चहाचं. थांब. कर चल. प्रेशर निघ. काय याचं घे. आई तपलं ग. चालू झालं ते गरम पाणी. दूध ठेव. दूध माहितीये का पाणी लगेच गरम झालं. उकळलं ते पाणी ते. हे बघ. अरे टेम्परेचर पाय. राहू दे. फुलच राहू दे ना मग आपल्याला लवकर चहा ठेवायचं. होय मग टेम्परेचर कमी करू का? हा करतो. डब्यातच फोडते. मम्मी जास्त तपलंय. तपू दे ना मग. कमी कर. इथं तर दिलाच नाही तसं ऑप्शन. मग जाऊ दे. पावर ही बघ. ही पावरच्या याच्यावरती जा. हे बघ. कमी कर. बस कमी आहे ना. इतकी फास्ट. लवकर टाक. उकवते ते पाणी चांगलं बाई चहाचं. भरून येईल चहा. नाही ग. आम्ही दोघी मायले की ना अशा राहिलो का अशा गावा करतो ना. पप्पा राहिले का मग मी ना. आम्ही दोघी जण राहिलो का खूप घाबरलो. आणि सकाळी सिलेंडर संपलं ना तेव्हा मी तसंच कागद आहे सिलेंडर लावायच्या टायमाला किती घाबरलो आपण. आणि हा मी ना कॅन्टीन मधून आहे ना तेलाची कॅन पण घेऊन आलेली. तेलाचा कॅन घेऊन आलेली. आणि खूप मला म्हणजे आवडला. आणि भरपूर दिवसापासून म्हणजे हे होती तर मनात उत्सुकता. घेऊन आली फायनल. बर्नीने कंटाळा आला होता मला म्हणून स्टीलची. आणि मी डीमार्ट मध्ये पण बघितली होती पण ती होती तर काचेची होती. ती काही मला आवडली नाही. आणि हे बघा जसं जग सारखं आहे. आणि हे त्याचं तर मस्त लावून द्यायचं. तिला धुवून टाकते आणि मग तेल. तसं नाही लागत. लॉक हे इकडे हे बघ. अच्छा लॉक. आणि ही आता बरोबर झालं ते याच्यावर. अच्छा उकळू दे ना बाई तिला. एवढं पाणी नको पाहिजे ना मला. उकळू दे ना त्याला. छान आहे ना. तर मला आवडली. आणि किचन वाट्याला मी मस्त लुक देणारी आहे ती. तेलाची किटलीची कशी लाज वाटते आपल्याला. थोडंसं काहीतरी नवीन दिसतंय. बस. आणि गुड्या राणीने मस्त भीती वाटते म्हणून सांगते तुला याच्यावर राहू दे. उकळू दे ना बाई ते पाणी. मला एवढं पाणी नको पाहिजे गुळाचं. ते थोडी गरम पकडू शकते. नाही ग पकडायची गोष्ट नाही. करंट मारते का बुवा काही होतं का काय. नाही ना नको बोलू.
चालू करणार तिला चालूच नाही केलेली. चालू आहे ग. अशी अशी कोणत्या प्रकारची सर्वच बनवून गेलं ती. हां कमी कर, कमी 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 बस. तिच्यात टाकते मी दूध. तर चहा होते तोपर्यंत मी तुम्हाला जग दाखवते पाण्याचा, गरम पाण्याचा. खूप छान आणि बऱ्याच दिवसापासून मला याची पण गरज होती थंडीमध्ये. मुलांना पण पाणी द्यायला आणि आपण कसं स्वयंपाक वगैरे करतो, गरम पाणी टाकायचं तर कंटाळा येतो आणि मग कंटाळा आला की आपण थंडच पाणी टाकतो भाज्यांमध्ये. तर त्याच्यामुळं काय तर पहिले वापरलेला नाही आहे ते काही आपल्याला माहीत नाही आहे आणि मुलांनी सर्व पाहिलेलं राहिलं तर मुलांना सर्व गोष्टी माहिती राहतात. असं का बेटा? कसं नाही होत ना, असं करायचं आणि वरती करायचं. अच्छा. तर हे बघ बऱ्याच दिवसापासून म्हणजे मला हे होतं घ्यायची. तर काल कॅन्टीनला गेली तर घेऊन आली आणि आपलं सोलर बसवलं गेलं त्याच्यामुळे म्हटलं या गोष्टी ए बाई खाली सांडू नको. आणि हे ठेवते मी इकडच्या साईडला, म्हणून इकडच्या साईडला मी शेगडी ठेवली. टायमिंग लावून द्यायचं आपल्याला त्यात माहित नाही ना. तर ज्याच्या घरी शेगडी आहे ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा कशी यूज करायची व असं काही अशी यूज करा. तर मला खूप आवडेल तुमची कमेंटने. ठेवते मी. झाला आपला चहा. थांब का चालू होते ना एक कच्चा चहा कर बंद कर. चालू बंद झालं. अरे असं करशील तर ते पागल कर बंद. आता शेगडीच बंद करून दे. बंद झालं. आता इथं हात नाही लावायचं. नाही तर तू घेते का चहा? 2 मिनिटांनी मला एवढी. मग आता तू घेत नाही ना, माझ्या गोडताई घेत नाही तर मग मला तर घ्यावंच लागेल. मी ठेवलाय तर मला प्यावंच लागेल त्याच्यामुळं पिऊन घेते. गुड्याला पण देत नाही आणि तुम्ही तर काही येऊ शकत नाही पण मी घ्या. आणि आले की नक्की चहा ठेवणार मी या शेगडीवरती. आणि चहा बघा माझा चहा घेणं वाया जाऊ देते मी चहाला. माझ्या घरात सर्व गोष्टी वाया गेल्या तरी चालतील पण चहा वाया जाऊ देत नाही. काय हा कप घेते असं याच्यातच घेऊन घे ना. आता कप धुवायला मला ते पाहिजे. हिचे खूप नखरे राहता बरं. काका पूर्ण बेटा असा आणलाच नाही आपण. नाही का बघितला होता का तुम्ही? दूध लागते तुला आता? मग किंवा तुला जेवढं लागतंय तेवढं घेऊन घे. तर चहा घेता घेता मी लावला होता माझ्या मैत्रिणीला फोन. तर तिच्याशी गप्पा मारता मारता माझा बाकीचा किराणा पण भरला गेला आणि मी कुठे कुठे ठेवला आणि कुठे कुठे एवढं ॲडजस्ट केलं तुम्हाला दाखवते. बाकीचं सामान मी इथं ठेवलं. कुरकुरे वगैरे जे खायचे होते बाकीचे म्हणजे वरती जे लागणारे सामान होतं ना थोडेफार वरती काढून ठेवले आणि बाकीचे मी ठेवले या टिपमध्ये. मोठा जे आहे तो पिंप आणि असे डबे भरून ठेवले बिस्किटांचे. हे बघा हे पूर्ण बिस्किटांचा आहे. हा बी पूर्ण बिस्किटांचा आहे. हा पण याच्यात कुरकुरे वगैरे सर्व खाली कुरकुरे आणि वरती बिस्किट ठेवलेले. आणि अजून एक डबा आहे मी दाखवत नव्हता 2 निघाले डबे. तर इथं बी मी असे कुरकुऱ्यांचे पॉकेटे ठेवले. हा बी फुल डबा भरलेला आहे. हे खाली पूर्ण बिस्किटे काही कुरकुरे याच्यात बी. आणि प्रत्येक डब्यामध्ये मी वेगवेगळे ठेवते जेणेकरून मग मुलांना इकडे तिकडे सापडायला नको पाहिजे आणि कमी खायला पाहिजे.
2 महिन्याचं भरून आणलेलं आहे मी किराणा. याच्यात सुद्धा कुरकुरे आणि बिस्किट. हे बघा पूर्ण खायचं सामान आहे, असं नाही पूर्ण मुलांचं खायचं सामान, पूर्ण मुलांचं जे. आणि मेन म्हणजे मी मुलांसाठीच जाते कॅन्टीनला, किराणा नाही आहे याच्यात. हा बी डबा मी पूर्ण भरून ठेवलेला आहे. हे बघा 1 2 3 4 हा 5 आणि अजून एक डबा भरून ठेवला मी, तो पण दाखवते. आणि इकडे भरलं, हे बघा इकडे भरलं बाकीचं. मागे त्याच्या मागे ना चहापत्तीच्या मागे पूर्ण कुरकुरे आणि आपलं हे कुरकुरे वगैरे ठेवलेले. आता काही केळीचे चिप्स कुरकुरे. आणि इकडे मी हे खजूर घेऊन आलेली होती 2 पाकिटं, ते पण इथंच ठेवून दिले जेणेकरून मला आठवण येईल. आणि मला आठवण राहत नाही मी सर्वांना आठवण देते पण मला काही आठवण राहत नाही खायची, तर ते तिथं ठेवले. आणि बाकीचं सामान इथं ठेवलं. खायचं सामान होता बाकीचा मुलांचा, मॅगी वगैरे, परत नूडल्स, सोनपापडी, तांदूळ आणलेले होते थोडेसे वेगवेगळे प्रकारचे, ते ठेवले. नमक मीठ आणि बाकीचं सामान आपलं पहिलं होतं. अगरबत्त्या मी अगरबत्त्यांच्या ड्रावरमध्ये ठेवणार देवाऱ्याच्या. तर भरपूर सामान असं पडला आहे. तिकडे मैदा पडला आहे, इकडे गुड्याचे कुरकुरे वगैरे पडले, बाकीचं सामान. आणि मेन म्हणजे जे आपलं रोजचं सामान आहे ते पण हे बघा अजून 2-3 गोण्या भरलेल्या आहे. इकडे निरमा वगैरे ते मागे जाऊ देईन. आणि हे पण याच्यात पण म्हणजे हे पूर्ण 2-3 गोण्या आहेत ना त्या याच्या आहे, साबणं वगैरे ते पण दाखवला. पसारा किती आहे माझ्याकडे तर, आणि इतका आवरायला खूप जीवावरती येतं. आणि बाहेर अंधार होऊन गेलं. गुडिया टाकी भरली का? मी पाणी पण आलेलं आहे. 1 मिनिट मी पाणी टाकी बघून. तर आमच्या साहेबांनी या कुप्पीमध्ये सामान रचायला लावलेला आहे, जो बाकीचा सामान येतो. तर मी पूर्ण घरात आहे ना हे बघा पूर्ण घरात तैस नैस करून टाकलेली आहे. कुप्पीमध्ये होता जुनं बिडा ठेवलेलं, तर ते काढून घेतलं आणि त्याच्यात ठेवते मी हा सामान. एक्स्ट्रा एक वस्तू वरती काढून ठेवते आणि बाकीच्या वस्तू त्याच्यात ठेवते. तर फक्त हे ठेवणार मी साबणं वगैरे, काही हँको वगैरे जे आपलं रोजचं रुटीनचं आहे ते काही ठेवत नाही. आणि पसारा बघितला, थकून गेलेली डायरेक्ट एवढा सामान लावता लावता. ते इजी वाटतं आपल्याला, इकडे लाव तिकडे लाव, पण भरपूर ठिकाणी पूर्ण क्लीन केलं आणि मग ठेवलं मी. हो तिथं जोग टाकू ना, तिकडे टाक ना, ती खाली नाही तिकडे टाक ना. खाली जर टाकली तुला माहित नाही का झाडू मारायला किती जीवावरती येतं. याची अगरबत्तीची राख खाली टाकायला. ही येतं पूर्ण झाडू मारलेला आहे मी, फक्त वरच्या वर येते. चहापत्ती वगैरे थोडंसं इकडे तिकडे सांडलं गेलं ते. तर मी आता हा सामान लावून देते. काढून होते ते संपत आले. फ्रीजमध्ये काही ऊन पाहिजे पटकन. हे माझ्या हातात अगरबत्ती आहे तिकडे ठेवते सगळ्या सगळ्या होते. ते उचललं गेलं आणि मग लक्षात आलं इकडे नाही जागा नाही. दोष पाहिजे काय पाहिजे पण आता पाणी पण गेलं. मोठे पण आहे ना अजून. हा बंद केलं नवीन. हा मग ते चालू आहे पाणी अजून. काय बोलू पाहा. हा एकदा काढून घे. ठेवलं सांगायचं गेलं तर किती ठेवलं आपलं हे सामान म्हणून दोन झाड घेऊन आलेली आहे लाकडावरती खाली. हे बाकीचं सामान घे वरती ठेव.
वाट झाले, खिचडी टाकून झाली, पूर्ण घर आवरून झालं माझं वालं, झाडू पोचा वगैरे सर्व आवरलं मी नी. आणि सोफ्याचे कवर वगैरे सुद्धा मशीनला लावून दिले, जेणेकरून सकाळी म्हटलं थोडं उशिरा उठलं जाईल. आणि बऱ्याच दिवसापासून दिवाळीपासून आपण सोफ्याचे कवर आथरवलेले होते, तर म्हटलं घाण झालेले ते पण टाकून देते आज. आणि सर्व आणि खिचडीसुद्धा टाकली गेली माझी, दाखवते मी तुम्हाला. शेगडीवरतीच केली, पण आहे ना कुकरमध्ये थोडं पाणी जास्त झालं, त्याच्यामुळं मी तिकडे ठेवायला लावली. म्हटलं नवी शेगडी आहे आमची, खराब ना त्याच्या. करू का, पुसू का ओल्या कपड्याने? पुसू नको, कोरड्या कपड्याने पुसते मी. आता आपण किती काळजी घेतो ना. मी पुसून टाकली तिला परत कोरड्या कपड्याने आणि इकडे ठेवली. मग तर खजूरचं पॉकेट फोडू म्हटलं आणि साहेबांना पण देते, मी पण खाते म्हटलं एक, तर आठवण पडून देते. आणि तेलाच्या किटलीमध्ये तेलसुद्धा भरलं मी. किचनवर आवरून झाला, जे भांडे होते अजून परत ते घासले, यांचा टिफिन वगैरे. आणि किती कैची राहू द्या, कट करते. कैच्या किती राहिल्या ना तरी हा पुऱ्या पडतं आमच्या घरी. चेक करते मी पहिले. या खायला पुढे हा आणि तेलाचा डबा घेऊन आले, तो झाला तिकडचा खतम. खिचडी होते, लगेच जेवायला बसणार आम्ही. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, कारण की कृष्णाला पण यायला उशीर होऊन जाईल. पण आम्ही जेवण वगैरे करून घेणार आहे. तो खाऊन गेलेला आहे, थोडंफार भाकर पडलेली होती, भाजी काही भाजी भाकर खाऊन गेलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.